तर नमस्कार. आम्ही गेलेलो चिपकरांच्या मठामध्ये शिरोडा वेंगुर्ला येथे. तर तिथे गेल्यावर आम्हाला एक वेगळाच अनुभव आणि प्रचिती ऐकायला मिळाला. त्या आम्ही या व्हिडिओतून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर हा व्हिडिओचा भाग क्रमांक 1 आहे. तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा भाग क्रमांक 2 लवकरच येईल, तोही नक्की बघा. तर नमस्कार मंडळींनो, स्वागत असा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज कोकणातला दुसरा दिवस, सकाळचे आता 7:30-8 वाजले. तर आपण आता चाललो आहोत शिरोड्यात. तर माझ्याबरोबर प्रीती, सौरभ आणि सौरभची आई या म्हणजे आपली माऊली. तर त्यांच्यासोबत जाऊ. आता रिक्षा येत थोड्या वेळात, तर त्या रिक्षाने आपण जाऊ. आपण फायनली आलो इथे मंदिरात. थोडं शुद्ध होऊन जाऊया. शुद्ध माणसा शुद्ध होऊ. तर आपण आता हातपाय वगैरे धुवून दर्शनाला निघालोय. हा तुम्ही इथे बघू शकता. तर आपण मठात आलोय. तर इथे ह्या मठाला म्हणतात चिपकर काकांचा मठ सुद्धा म्हणतात. आता आलात ही क्षेत्रात, तुम्हाला काय माहिती दिली ताई? मला म्हणाल्या की गजांत लक्ष्मी आणि महामूळ माय अशी 2 निया आहेत तिथे. असं आता थोडक्यात तुम्हाला मी परिचय देतो, मग आपण आता मंदिर बघूया. तुम्ही फ्रेश आहात ना? हो हो, वेळ आहे ना तसा काढलेला? असं आहे, सद्गुरू बालदत्तनाथांनी ह्या ज्या 3 सृष्टींची स्थापना केली, जीवसृष्टी, ईश्वरसृष्टी, ब्रह्मसृष्टी. मुळात त्यांनी हे सगळं मांडण्याचं कारण एवढंच आहे की आत्तापर्यंत आपण माहिती आहे, वेद झाले, उपनिषद झाले, सगळे लिखाण झालं, अनेक ग्रंथ झाले, अनेक पुराणं झाली, सगळं असे कित्येक हजारो लाखोने ग्रंथ झालेत, पण सगळे जाळले गेले, संपवले गेले, आक्रमणामध्ये नष्ट झाले. जे आहे त्याच्यामध्ये बदल झाले. समजा मी वाचलं, मला त्यातलं काय पटलं, काय वाटलं, त्यात मी आणखी माझी टीका लिहिली, त्यात मिक्सिंग झालं. ओरिजिनल नॉलेज जे आहे, जे मूळ ज्ञान आहे, ते आपल्यापर्यंत पोचलंच नाही. खूपसं फिल्टर झाले, खूपसं प्रत्येक आपापली मतप्रवाह आले, त्याच्यामुळे सत्य हे पूर्ण सत्य मानवापर्यंत आलं नाही. आणि आज आपल्याला सत्याकडे यायचं, आपल्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे स्वतःच्या ठिकाणी असणारा आत्मा. त्याच्या ठिकाणी गेल्याशिवाय आपल्याला सत्य, कारण आत्म्याचं ट्रॅव्हलिंग हे युगानुयुगी 28 युग आपण पंढरी म्हणतो की युगानुयुगी 28 हा सिम्बॉलिक आहे. म्हणजे आपला आत्मा हा युगा 28पासून तो स्थितप्रज्ञावस्थेत उरलेला आहे. तो त्याला कार्यरत करायचा हा बाबांचा दृढ संकल्प होता. तर आत्म्याला कार्यरत करणं म्हणजे त्या चैतन्यापर्यंत पोहोचणं आहे, त्या चैतन्याला हे करणं. म्हणून बाबांनी या 3 सृष्टींची रचना केली. बाबांचा जन्म ह्याच गावात झाला, चिपकरवाडी म्हणून आहे, काही यंत्रावर तिथे त्यांचा जन्म झाला. आणि तिथून त्याला लहानपणापासून देवाची आवड, म्हणजे त्यांना मला त्यांच्या मुखातली वाणी, ते मला सहज बोलता होते, वयाच्या 5व्या वर्षी जे कळायला लागतं आपल्याला त्यावेळेचं आठवते. म्हणतात की त्यावेळेला मी कोकणेश्वराकडे बसायचो, त्याच्यावर अभिषेक करत असतो. तो अभिषेक करायचे, त्याच्या बेलफुल व्हायचं, कमळ आणून व्हायची, देवाचं अखंड नामस्मरणात त्या राहायचं, पिंडीला मिठी मारून ते बसायचे. असा त्यांचा दिनक्रम रोज चालायचा. पण कसं आहे, शाळा होती, हे होती, तर शाळेत जाणं नाही, जे शाळा बुडायला लागल्या, दुसरी शाळा सोडून दिली. त्याच्यामुळे घरातल्यांचा रोष, शिकत नाही, अभ्यास करत नाही मुलगा, असं तसं. आता बघा आई वडील पण हे करतात. सगळ्यांनी आता विरोध केला, पण देव काय सोडला नाही. ते घर सोडलं पण देव नाही सोडलं, अशी कंडिशन होती. ते ज्यांना जंगलात भटकायची, मग गुरढोरांना घेऊन गेले तरी ते असं तर ध्यानस्थ बसले असायची, गुरं जायची चरायला दुसऱ्याच्या कोणात, मारायला पडायचा. असे लहानपणी बरेच प्रसंग त्यांनी भोगले. त्यातून त्यांनी जे अभ्यास केला, साधना केली, त्यात त्यांनी 16व्या वर्षी त्यांना साक्षात्कार झाला. वयाच्या 16व्या वर्षी त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. आणि त्या आत्मसाक्षात्कारातून साक्षात ती कोकणाच्या आधी शक्तीचं त्यांना दर्शन जे झालं, नंतर पुढे तिने त्यांना मार्गदर्शन जे केलं, त्यातून हे 3 सृष्ट्या मुळात 3 सृष्ट्या करण्याचं कारण आहे की जे लिखित होतं ते त्यात बदल होत गेले, पण जे मी मांडले
जे अक्षर आहे अखंड राहणार आहे. कारण बघा आता आपल्याला पण बघा हडप्पा मोहनजोदडो संस्कृती मिळते की नाही, तिकडचे अवशेष मिळतात की नाही. मग तसंच जर ह्यात बांधलं, समजा उद्या म्हणाल तुम्ही काय पूर आला, काय झालं, गेलं, गडप झालं, ते कधीतरी कोणतरी इन्व्हेंट करू शकेल, म्हणजे हे नष्ट होणार नाही, शाश्वत राहणार. मग त्यांनी ज्ञान मूर्त रूपात मांडलं, चित्राच्या रूपात मांडलं, आणि ते ज्ञान प्रत्येकाला. आता भाषेचा प्रॉब्लेम येतो सगळ्यांना. आपण मराठीत बोलतो, आपण मराठी सांगू शकतो, समजवू शकतो, पण इथे फॉरेनर्स येतात, इथे काही दुसऱ्याची लोक येऊ शकतात, कारण हे सर्व धर्मेश्वराचं क्षेत्र आहे. इथे कुठल्याही धर्माला बंधन नाहीये, पण इथे कुठल्याही जातीपंथाला बंधन नाहीये, सगळ्यांसाठी हे ओपन आहे. हे दक्षिण मार्गाला गेट नाहीये. पण आतमध्ये आलात ते दक्षिणी देशाचं द्वार आहे, दक्षिण मार्ग, त्याला कुठलंही गेट नाही, त्याला कुठलं बंधन नाही. तिकडे सर्व धर्म समभावाचं त्यावरती शिल्प तुम्हाला मी दाखवतो. तर हे तरी सगळ्यांसाठी हे उघड ठेवलं. मग आता ते भाषेचा प्रॉब्लेम म्हणाल ना, पण पिक्टोरियल मांडल्यावर तो भाग येत नाही. मग ते पिक्चर बघून, सिम्बॉल बघून जर कळले तो काही सिम्बॉलिक आहे, तर त्याचं ज्ञान व्हायला लागतं. आणि प्रत्येक शिल्पातलं बोलतं तेवढी धारणा जशी असेल तर त्याच्यावर उभं राहून त्याचा साक्षात्कार घेऊ शकतो. मी घेतल्या म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की इथली शिल्प सगळी जिवंत आहे. अच्छा. कारण माझा थोडासा मी देतो परिचय. मी अनिरुद्ध पावसकर, मी टेलिकॉम इंजिनियर आहे. आज मी टाटामध्ये काम केलंय, टाटामध्ये मॅनेजर लेवलपर्यंत गेलो, जिओमध्ये काम केलंय, जिओला पॅन इंडिया लेवलला मी काम केलेलं आहे. पण बस झालं कॉर्पोरेट लाईफ इनफ. कारण मला जे हे हवंय ते मला मिळणार नाही. कारण मी इंजिनिअरिंग करताना मला सद्गुरू भेटले होते, त्याच वेळेस सर्व सोडणार होतो. पण आमच्या वडिलांच्या इच्छेखातर मी ते इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, जॉब केला. पण आता बस. सो आता इच्छा झाली आहे की हे समजून घ्यायचं आणि एक अभ्यास आहे. कारण हा पूर्ण प्रवास आहे आत्म्याचा. आणि प्रत्येक आत्मा एखाद्या कार्यासाठी येत असतो. तसं तुम्ही सुद्धा जन्माला आला काहीतरी कारण आहे, फक्त उगाच जन्म धरला नाही. तर देह धरणं आणि हा मनुष्य देह मिळणे ही दुर्लभ गोष्ट आहे. मग हा देह आपल्याला का मिळाला? आता जेव्हा शोध सद्गुरू सांगितलं की तू जीव आहेस, तूच शिव आहेस आणि तूच ब्रह्म आहेस. पण मी जीव कसा, मी शिव कसा, मी ब्रह्म कसा, याची मला ओळख होणार कशी? त्यासाठी त्यांनी शिल्प मांडले. म्हणून जीवसृष्टी, शिवसृष्टी, ब्रह्मसृष्टी. तर जीवसृष्टीचे अधिकारी तत्व कधी कोणाला ठेवलं तर गजानन लक्ष्मी, आणि शिवसृष्टीची अधिकारी तत्व देणारे महामूळ. आणि ती तुम्हाला शिवापर्यंत घेऊन जाऊ शकते, तुमच्या मूळ तत्वापर्यंत घेऊ शकते. म्हणून या दोन सृष्टींचे नाव. आणि त्याच्या पहिले शिवाकडे तुम्ही गेले ते साक्षात शिव चैतन्य तुम्हाला ब्रह्मापर्यंत घेऊन जाऊ शकतात आणि मूळ स्वयं ब्रह्म दाखवू शकतो. इथलं ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नव्हे, खूप फरक आहे. तो तुम्हाला तर मी दाखवतो, तुमच्या लक्षात येईल की आपण जे अध्यात्म आत्ता समजतो ते अध्यात्म आपण काहीच नाही समजतो, त्याच्या पलीकडे खूप आहे. आणि तो ती डेप्थ आपल्याला लक्षात येईल. कारण तुम्हाला ताईनी तर बरंचसं सांगितलं असेल, कारण तिचा खूप विश्वास आहे, तिचं श्रद्धा. हो, तिने बाबांना माझ्यापेक्षाही जास्त वेळ तिने, आणि तिच्याकडे इथे खूप नॉलेज आहे. ते आता असं तिने तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलं असतं. तिच्याकडनं पण मी काही गोष्टी शिकलो. म्हणजे असं आम्ही ज्या चर्चा मंथनाला करतो तेव्हा त्या गोष्टी कळतात. सो हे क्षेत्र फार वेगळं आहे. चला आपण बघूया. तर आपण आता ही माहिती ऐकली आहे, तर आता पुढे जाऊन आपण मंदिराचं दर्शन वगैरे घेऊ. या शिवने सावली तुम्ही. अरे बॅग ठेवली चालली असती आतमध्ये. ओटी वगैरे भरायची हरकत नाही, पण ऑफिसमध्ये राहिलं असतं काय, हात नाही बोलणार. हे बघा, हे दक्षिण महादेव. हा दक्षिण दिशाच का निवडली बाबांनी? तुम्हाला मगाशी मी सांगितलं की आपल्याला आत्म्याचा शोधबोध घेतो. आता समजा तुम्हाला इथे मुंबईला, तुम्ही मुंबईचा रस्ता पकडाल ना, तुम्ही गोव्याच्या रस्त्यात जाणार नाही. मग मला जायचं आत्म्याचा शोध घेतो. मला कुठे जायला पाहिजे? आत्म्या दिशेकडे जायला पाहिजे. आत्म्याची दिशा ती कुठे? आत्म्याची दिशा आपल्याला माहिती आहे की आपण मृत्यूनंतर शरीर जे ठेवतो पार्थिव, तेव्हा पार्थिवाची डोकं हे दक्षिणेला असतं. बरोबर. जेणेकरून जे काही त्या सिम्पटम्स आहेत आत्म्याचे ते निघून जावे आणि याला मुक्ती आणि मुक्ती चांगली मिळावी. याचा थोडक्यात अर्थ काय, ही जी काळाची दिशा आहे हीच आत्म्याची दिशा आहे. मग त्या आत्म्या दिशेकडे जाण्यासाठी बाबांनी त्याचा शोधबोध घेतला आणि त्यांनी साक्षात शिवतोची काळ, शिवतोची वेळ, आता तो शिव आणि वरती हे करून. आणि इथे तरी हे करताना सागर दाखवलं. आपण एक वाक्य जेव्हा घेतलं, सागर काठी ऋषी शिवब्रह्मपुरी वसली, ऋषीमुनी संत वचने सिद्ध झाली. तर हे सागरकेची दाखवलेलं आहे. त्याच्यावरती कमळ दाखवलं आणि कमळावरून हत्ती दाखवलं. साधारण विचार येईल की कमळावर हत्ती झाल्यानंतर कमळच येतं, पण कमळ म्हणजे ज्ञान आणि या ज्ञानावरती जे आहे ते आत्मबळ आणि आत्मशक्ती. हत्ती म्हणजे आत्मबल आणि आत्मशक्ती. आणि त्याच्यावरती 3 धर्म उरले, हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन. 3 धर्म वेगळे, सत्व, तम आणि रज. आणि मध्ये जो आहे तो मानवता धर्माचा कळत.
बदलाचा प्रवास आहे मानव होतो. कारण आपण हे धर्म मुळात धर्म म्हणजे तरी काय, धर्म म्हणजे धरतीचा मर्म, धरती म्हणजे शरीर, शरीराचा मर्म काय आत्मा. जोपर्यंत ह्या शरीरात आत्मा आहे तोपर्यंत त्याला व्हॅल्यू. बरोबर. शरीरातनं आत्मा निघून गेला, तुम्ही शरीर सोडून निघून गेला तर शरीराची व्हॅल्यू आहे काय म्हणतात त्याला, बॉडी. पण नावाने हाक पुण्या मारत नाही. हा मुलगा पण म्हणत नाही, भाऊ पण म्हणत नाही, बॉडी आली का बॉडी जाळली का, अरे आत्ता तरी बॉडी करून झाली असं. म्हणजे शब्दप्रयोग पण एवढा आपण नाही त्याचा करू शकत. म्हणजे अर्थ थोडक्यात सांगायचं काय, व्हॅल्यू चैतन्याला, बरोबर, कायला नाही. पण आम्ही कायला सजवतो, कायला दंडवतो, कायसाठी आम्ही प्रयत्न करतो. आपल्या भाकरी शिक्षणासाठी, आपल्या पोटासाठी आपण 24 तास कष्ट करतो, सगळे रिलेशन्स नातीगुती सांभाळण्याचा प्रयत्न करतो, सगळं जपण्याचा प्रयत्न करतो. पण मी मला किती जपतो, स्वतःला किती वेळ देतो. आता दक्षिण दिशा बाबांनी एवढं आणखी एक कारण बघा, दक्षिण दिशेची क्षण झालं की दक्षिण 10 दिशेची क्षण होतात. फक्त तुम्हाला उदाहरण म्हणजे प्रॅक्टिकली सांगतो की आपण वर्ल्ड ॲटलास ओपन एक दिवसासमोर आणा. बरोबर. वर्ल्ड ॲटलासमध्ये बघा सगळे जे मोठे मोठे कॉन्टिनेंट आहेत, खंड आहेत, ते दक्षिणेकडे टॅपर निमुळते झाले. बघा आशिया खंड कन्याकुमारीकडे निमुळते, बरोबर. आफ्रिका खंड केपटाऊन मध्ये आहे, उत्तर अमेरिका पनामा कॅनलकडे आहे, दक्षिण अमेरिका पण त्याच्या चिलीच्या खाली जे अर्जंट खाली तिकडे एकदम नॅरो झाल्या. मग ब्रह्म हे सूक्ष्म झालं आणि ते कुठे दक्षिण झाली, माया विस्तारली ती उत्तर. बरोबर. मायेचा विस्तार उत्तर दक्षिण झाला. आता मला जायचं कुठे आत्म्याकडे. आत्मा म्हणजे काय, ब्रह्म. त्या ब्रह्माकडे मला कुठे जायचं, दक्षिणेकडे. म्हणून तशी दक्षिण निवडली. आणि दक्षिणेच्या ठिकाणी तुम्हाला सूक्ष्म व्हायचं आहे म्हणून दक्षिण महाद्वार. म्हणजे सर्व धर्मांना समान धर्म हा विषय नाही. म्हणून आपण जे मानव हा मठ नव्हे, हे आहे धर्मक्षेत्र. धर्मक्षेत्र म्हणजे काय, धर्म म्हणजे धरतीचं मर्म म्हणजे आत्मा. आणि या आत्म्याने जे आचरण केलं ते धर्माचरण, तो तुमचं धर्माचरण. आता आपण धर्माचरण करा, धर्माप्रमाणे वागा असं म्हणतो, पण मुळात धर्म कुठला तर रामदासांनी सांगितलं, मानवा उद्धरी स्वधर्म तू आपला. 350 वर्षापूर्वी रामदास तुम्ही सांगून गेले. तो स्वधर्म म्हणजे काय, स्व म्हणजे स्वयं, स्वयं म्हणजे आत्मा. या आत्म्याचा धर्म म्हणजेच आत्म्याचं आचरण असं ठेवा की तुम्ही तुमच्या चैतन्य स्वरूपापर्यंत पूर्ण पोहोचा. आणि हा प्रवास सुरू आहे, इथून हा आत्म्याचा पूर्ण प्रवास. या शिवसद्गुरू चित्र पेंट केलेलं आहे. आणि हे जे महाद्वार आहे आदिशक्तीचं, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं ना, बाबांनी ज्या प्रमाणे आदिशक्तीला आळवलं तिची आठवण घेऊन दिलं. पहिलं तिथं महाद्वार केलं. मग बाबा अक्षर आहे म्हणजेच काय रे, इन्फिनिटी साईड आहे. म्हटलं हां इन्फिनिटी म्हणजे काय, अनंत ना. मी त्याला अनंत म्हणून बाबा दुसरी शिकलेली. बाबाने इन्फिनिटी कसं सांगितलं, हो बाबाने कसं सांगितलं अनंत म्हणजे इन्फायनेट जे आपण काय हे म्हणतो ते. आणि 2 शेषाचं तरी ते गणित दाखवलं इन्फिनिटी. म्हणजे हे जे द्वार अनंताकडे आलं, अनंताचा प्रवास. आणि इथे वर वाक्य लिहिलं संस्कृतमध्ये, बाबा तर संस्कृत शिकले नव्हते. सर्वधर्म परित्याजं मामेक शरणं व्रज. इथे येऊन विसरायचे मी हिंदू आहे की मुसलमान आहे, ख्रिश्चन नाही. फक्त एक मानव, फक्त एक आत्मा. आणि हा आत्मा त्याचा शोधबोध घ्यायला आला आहे आणि तो तसं काय म्हणून इथे आल्यावर सर्व धर्म आपण टाकतो आणि मग आता आनंदाचा प्रवास सुरू होतो. एक छोटासा प्रश्न विचारतो. म्हणजे आपण मंदिराची रचना बघितली, सगळ्या मंदिरामध्ये घंटा असतात किंवा नादब्रह्म असतात आपण म्हणतो, कशासाठी असू शकेल तुम्हाला काय वाटतं? काही असेल म्हणजे असं काय वाटतं तुम्हाला, कशासाठी असेल घंटा? आपण आता घंटी आपण रोज वाजवतो की नाही, कशाला वाजवायची माहिती नाही आपल्याला. बघा आपण मंदिरात जातो कधी, कुठल्याही मंदिरात जायचं असेल अरे जेव्हा आपल्याला गरज असते, म्हणजे काही शांती पाहिजे. पण मुख्य म्हणजे शांती मिळवायचा अर्थ काय, आपल्याला ती गरज का पडली तर कुठेतरी टेन्शन रिलीज करण्यासाठी आपण देवळात जातो. पण देवळात जेव्हा जायला येतो मी, तर देवळात आल्यावर सगळे डोक्यात हजारो विचाराचं होतं, डोंगर डोक्यावर असतो आणि देवाकडे येतो.
दन बळवतो आणि जाऊन पुढे बसतो देवाकडे. शांती खरंच मिळते का तेव्हा? नाही, डोक्यात ते चालत असतात आणि आणखीन आपण कोलाहल निर्माण केले असं डोक्यामध्ये. तर परमेश्वराकडे जेव्हा मी येतो तेव्हा पहिलं मला हे भेदायचं, कारण मी तुझ्याकडे आलो आहे ते फक्त एक आत्मा म्हणून आणि मी चैतन्य स्वरूपाने चैतन्याला भेटायला आलो. ह्या चैतन्याचं त्या चैतन्याशी जर भेट व्हायची असेल तर पहिले हे विचार मला बाजूला केले. बरोबर. आणि हे विचार बाजूला करण्याचं काम हा नादब्रह्म करतो. आपण एक प्रात्यक्षिक करूया, एक दोन सेकंद राखले. हा पूर्ण मी नाद करीन, तो नाद शेवटपर्यंत आहे का अगदी सूक्ष्म होईपर्यंत, बाकीचे कुठलेच आवाजाकडे लक्ष देऊ नका, फक्त ह्या नादाकडे लक्ष द्यावं. म्हणजे आपण मग सांगा तुम्हाला कसं वाटतं. काय वाटलं? एकदम शरीर हलकं झालं, एकदम रिलॅक्स झालं. डोक्यातले सगळे विचार वगैरे एकदम असं वाटतं डोक्याचं कुठेतरी उजून काय झालं. बरोबर. 2 क्षण विसरला तुम्ही कुठून आला. गुण. हा म्हणजे सांगण्यात तात्पर्य आता आपण जेव्हा हे हलके झालं त्यानंतर ते परमेश्वराला भेटायचं, ती तुमची त्याची भेट असते. इथे निसर्ग नियतीनं स्थान दिलं, ज्यांच्यामुळे मला देह लाभला, निसर्ग नियती त्यांच्यामुळे माझ्या आई वडिलांना स्फूर्ती झाली आणि आज देहाची क्रिया करून आपला देह जन्माला आला. 9 महिने जिने आपल्याला वाढवलं पोटामध्ये, ते निसर्ग नियतीची जर गुरुत्वाकर्षण नसतील तर आपण नाही करू शकतो. इथे काळ भैरव आहे, शिवाजी 60 कोटी गण, तेव्हा मंदिराची सुरुवात झाली होती 24/10/88. कंप्लीट झालंय 3/6/89. त्याच्यामुळे 5.5 महिन्यामध्ये बाबा आपण 5.5 महिन्यात एवढं मोठं मंदिर बांधलंय. बरोबर. इगो क्रिएट झाला की बाबा आम्ही एवढं म्हणजे 5.5 बाबा किती मस्त आहे. आणि शांताला उगिरा आणि बाबांच्या ते पूजा होती, पाद्यपूजा होती. पाद्यपूजा झाल्यावर जेव्हा घ्यायला सुरुवात केली तेव्हा असंख्य भुंगे, असं कुठून आले माहीत नाही, आले आणि पूर्ण ही गाभारा टाकला आणि लोक घाबरली. बायकावर ओरडलं किंचाळे हे काय, आम्हाला शांत बसायचं का नाही, कोणी त्यांना हलवायचं ना, डिस्टर्ब करायचं नाही. माझी पूजा, बाबांची पूजन झालं, पद्यपूजन झाल्याबरोबर सगळे निघून गेले. बाबाने एक वाणी काढली, मंदिर तुम्ही बांधलं का? ज्यांनी बांधलं ते आले, त्यांचा एक पूजा करून ते निघून गेले. मग बांधण्या म्हणजे सांगायचं काय होतं की हे सगळं तयार आहे, निर्माण आहे, फक्त तुम्ही विटा ठेवायचं काम करतो. तसंच या विश्वास सगळं आपल्यासाठी तयार, फक्त आपण निमित्त असतो. बरोबर. करता करिता आपण नाही, करता करिता कोणतरी वेगळा आहे, तो घडवून घेतो म्हणून ते घडत असतं. फक्त आम्ही त्याचा उगाच इगो करतो की माझ्यामुळे चालतं, त्याच्यामुळे होतोय. आता आपल्याला आपल्याला 10 इंद्रिय दिसतात, डोळे, नाक, कान वगैरे, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आपले सगळे दिसतात. पण आपल्याकडे अशी काही इंद्रियाची दिसत नाही. मन दिसतं का? नाही. बुद्धी, चित्त नाही, अहंकार पण आहेत. आत्मा नाहीये, आत्मा सुद्धा आहे, पण त्या तुझी अनुभूती होत नाही मला, कारण मी मला स्वतःला अनुभव शकत नाही, स्वतःला कधी विचारत नाही मी आत्मा आहे म्हणून. आता ह्या चौघांमध्ये मी एवढा रमलेलो आहे की मी त्यांच्यासाठीच काम करतो. मनाला जसं वागतो, बुद्धीला पटेल तेच निर्णय घेतो, चित्त तर चिंतेतच असतं, अरे उद्याचं काय, त्याचं त्याचं काय, आता हा प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट, एक एक्झाम्पल, त्याचं काय करायचं, मग आता काय उद्या बॉस काय बोलेल, ह्या चिंता, हे टेन्शन, ह्याच्यातच आपण असं सतत असतो. आणि अहंकार तर असतोच. मैं था इसलिए कंप्लीट हो काम, हे तर नाही होत. आता मैं इसलिए कंपनी चल रही, तो कंपनी चलने वाली नाही आहे, एक वेगळा इगो असतो. घरी बायका पटकन बोलतात मी या म्हणून तुझा संसार झाला ना तर होणार नाही तुमचा, कोणी काढलं तेवढ्या पोरांचं हे सहज बनून जातो आपण. पण सांगण्यात तात्पर्य काय, या चौघांसाठी या चैतन्य जे आहे ते आपली एनर्जी देत आहे. आत्मा म्हणजे काय, सोर्स ऑफ एनर्जी, इज कंटिन्युअसली गिव्हिंग द एनर्जी. निष्पक्षपाती का निष्कामपणे तो देतोय. तो अपेक्षा करत नाही त्या इंद्रियांकडनं की मला तुम्ही काहीतरी द्या, पण ती एनर्जी आहे. आता ह्या चौघांचं अस्तित्व जर मी म्हटलं देह सोडलं तर आहे का, राहील का? नाही. कुठे गेलो, कुठे गेलो, चित्त कुठे गेलं? मग ह्या चौघांसाठी मी एवढं काय करतोय? त्या चौघांना मॅच डिझॉल्व्ह करायचं, आत्म्यात डिझॉल्व्ह करायचं. ते कसं करणार तुम्ही? मनाला पुढे ना, पुढे काय करायचं समोर तुम्हाला? कार्तिकेय, गणपती, नारद मुनी आणि इथे नंदी, बरोबर? मनाला जर मला डिझॉल्व्ह करायचं, मनाला नाममय करा, नारद मुनींसारखं अखंड नामात ठेवा. मन नाममय झालं तर मन तुला स्थिर. चित्त जे नेहमी चिंतेत असतं
त्याला चिंतनात ठेवा. नंदी कसं आहे, आपले कान टव करून बसलाय आणि आपल्या मालकाची वाणी ऐकण्यासाठी तो तत्पर आहे. बरोबर. तो चिंतन कोणाचा करतोय? मालकाचा. जसं आपण चिंतन कोणाचं करत आहे? आपल्या आत्म्याचं, आपल्या गुरुचं. म्हणून तो नंदी. मागे गणपती दाखव. गणपती सोड बघा, सरळ, ना लेफ्ट ना राईट, बरोबर. म्हणजे हा ना उजव्या सोडला ना डाव्या सोडला, असं का दाखवल्या? तर बुद्धी जी आहे ही बुद्धी स्थिर राहिली पाहिजे. ती ना बायस नसावी, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह, कुठेच नाही, एकदम स्थिर. मग स्थिर कशी राहील? तर सद्विचारांनी, नुसत्या विचारांनी नाही. विचार आपल्याला घात करतात, पण सद विवेक बुद्धीने गेलेले विचार, सद्विचार जे आहेत त्यांनी जर आपण चाललो तर बुद्धी स्थिर राहील. आणि जर बुद्धी, मन स्थिर, चित्त स्थिर, बुद्धी स्थिर झाली तर इगो जो आहे तो इगो पण स्थिर होतो. आता इगो काय म्हणतो? इगो म्हणजे आता कार्तिकेय दाखवले. कार्तिकेय हे सेनापती आहेत देवांचे. त्यांच्याकडे जर इगो नसेल तर तलवार तरी काढू शकतील का ते? त्यांना इगोची गरज आहे. पण ते काय म्हणतात की आज जो काही मी आहे, जे काही मी युद्ध लढतोय, जे काही मी तलवार चालवतोय, जे काही मी करतोय, तर माझ्या पाठीमागे माझे पिताश्री आहेत. बरोबर. त्यांच्या प्रेरणेने चाललंय, मी नाही करत आहे, प्रेरणा त्यांची आहे. मग हे जेव्हा तो ध्यानात ठेवून वागतो त्यावेळेस तो आपला अहंकार लीन करतोय शिवाच्याकडे. म्हणून कार्तिकेय गणपतीच्या चरणाजवळ दाखवलाय. असाच आपला अहंकार आपल्या आत्म्याचरणी लीन जेव्हा होतो त्यावेळेस डिझॉल्व होतो आणि तुम्ही निरंकारी होता. आणि निरंकार स्वरूपाकडे गेल्यानंतर तुम्ही तुमच्या आत्म्याची इच्छा आणि अनुभूती घेऊ शकता. आणि ती अनुभूतीमध्ये शिवशक्ती पिंडी दाखवली. आता ह्याचा दुसरा भाग होता, हे शिवशक्ती पाठी दाखवलेत नाही, कैलास ही शिवशक्ती आहे. आणि हा जे खाली दाखल शिवलिंग आहे, सागर शिवलिंग आहे. आपली ही भूमी कशातून निर्माण झाली आहे? सागरातून. परशुरामांनी सागर मागे हटवला आणि भूमी निर्माण केली. ही कथाही तुम्हाला माहिती असेल. परशुरामांनी सागर का हटवला, कशाला हटवला माहिती आहे? परशुराम हे क्षत्रिय होते. त्यांनी 21 वेळा पृथ्वी निशस्त्र केली. 21 वेळा. एक दोनदा शस्त्र नाही गेले, संपूर्ण पृथ्वी जिंकली आहे त्याने. सगळ्या क्षत्रियांना हरवलंय. सगळ्या क्षत्रियांना आपल्या मांडलिकत्वाने दिलं, त्यांना हरवलं. शस्त्र जेव्हा तुम्ही खाली कोणाशी युद्ध करता, आणि शस्त्र त्यांनी सगळ्यांची संपवली. आणि जेव्हा निशस्त्र झाली पृथ्वीवर तर क्षत्रियच नाही राहिले. तेव्हा यांनी पृथ्वी विप्रांना दान केली. विप्र म्हणजे ब्राह्मणांना दान केली. ब्राह्मणांना दान केल्यानंतर ब्राह्मण काय म्हणाले? दान दिलेल्या ठिकाणी तुम्ही उभे पण राहू शकत, ती पृथ्वी दान केली ना, तुमचा अधिकार नाही. भडकले, अरे मी जिंकलेली पृथ्वी तुला दिली आणि तू लगेच मला दान इकडे चालते वा. मग ते गेले सागराकडे की सागरा, मला तू जमीन दे तुझ्यातली, तू मागे जा आणि तू जमीन मला जमीन द्यायला तुझ्या पोटात तरी. त्यावेळी शिव प्रकट झाले आणि शिवाने सागराला आज्ञा केली. शिवसागराला म्हणजे अरबी समुद्र, शिवसागराला की तू मागे हट, हा जिथपर्यंत त्याचा बाण मार्ग आणि प्रतिने आणली होती, बाण सोडायचा होता, पण तो बाण तिथे पडेल तिथपर्यंत सागर मागे हटावा. मग तरी शिवाने त्यांना आज्ञा केली. शिव तेजावरती सागर मागे गेला. परशुराम हे कारणीभूत ठरले. निर्मिती यांचीच आहे. बरोबर. कारण शिव हे परशुरामांचे गुरु. परशुरामांनी ही सागर हटले. भूमी कुठपासून कुठपर्यंत आहे? कच्छ काटेवाड ते कन्याकुमारी. आणि आता आपण जिथे उभे आहोत हा सेंटर पॉईंट आहे. दक्षिण भूमी म्हणतात. कच्छ काटेवाडपासून कन्याकुमारी जर तुम्ही मॅप काढलात ना तर आपण सेंटर पॉईंटला. आणि या भूमीचे जे ईश्वरी तत्व आहे त्याला कोकणेश्वर म्हणतात. आणि तो कोकणेश्वर स्वयंभू तिकडे ते मंदिर ज्याची बाबाने आराधना केली. अच्छा. कोकणेश्वर असायचं. ह्या भूमी जर हा जर कोकणेश्वर त्याचे एक स्वयंभू देव असेल त्याचं नाव काय पाहिजे? गावावर पडलं सर, आरिवलेश्वर किंवा सोनसुरेश्वर. या गावाला सोनसूर आहे, आरोली बाजूचा गाव, शिरोडा बाजूचा गाव, पण त्याचं नाव कोकणेश्वरच का पडावं? कारण हा पूर्ण कोकण भूमीचा ईश्वर आहे. या संपूर्ण भूमीचा सेंटर पॉईंट आहे. आणि याच्या सेंटर पॉईंटच्या ठिकाणी बाबांचा जन्म झाला. बाबांनी या कोकणेश्वराचं महत्व जाणलं म्हणून ते कोकणेश्वर पूर्णाचा उद्धार करू शकले. आणि परशुराम साक्षात त्यांना भेटले बाबांना, चिरंजीव अवतार आहेत, त्यांची भेट झाली बाबांबरोबर. आणि त्यानंतर त्यांनी काही गोष्टींची त्यांच्याकडनं पण ज्ञान घेतलं, पुढच्या गोष्टी त्यांनी मांडण्यात केल्या आणि या भूमीचं महत्व समजून घेतलं, त्या भूगर्भाची गुरुत्वाकर्षण जाणून घेतली. आणि हा सागर या पृथ्वीवरती काय येत नाहीये त्याचंही गणित त्यांनी मांडलं. सागर असा आहे, इकडे पृथ्वी जमीन अशी आहे, हे पाणी आत कसं असेल. तिथे 7 वेताळ आहेत. एक वेतोबा इथे आपण बघितलं, आरोलीचा वेतोबा बघितला असेल मंदिर गेलेला का? जाताना फक्त दर्शन घेऊन जा असं काही ते आहे नाही. तो वेतोबा म्हणजे काय? वेता, वेळेचा ताळ चढणारी अवस्था, म्हणजे त्यांनी सागर ओळखलेले. आणि ही भूमी आता आपल्याला वापरा. आता ह्या भूमीवर मानवाला वसाहत नव्हती, पण जेव्हा पोर्तुगीजांची आक्रमण झाली त्यावेळेस आता पोर्तुगीजांनी गोवा कसं काय दिलं मानवाला? गोवा ही देवभूमी गौतम ऋषींनी मागून घेतली. आता परशुरामांनी जेव्हा ही भूमी निर्माण केली
त्यानंतर परशुराम भूमीवर राहिले काही नंतर त्यांना चैन पडल्यामुळे ते सागरात समाधीस्थ झाले आणि सागर समाधीस्थ होऊन तिथे तपश्चर्या सुरू केली. आणि मग आता भूमी द्यायची कोणाकडे? त्यांनी मग अत्री अनुसूयांचा पुत्र दत्तगुरूंकडे त्यांनी ही भूमी सोपवली, गुरुकुटीकडे, की ही भूमी तुझ्या ठिकाणी मी ठेवते, तुला तिथं तुझ्या जोडीत ठेवली भूमी. आणि म्हणून दत्तोपासनाची सुरुवात आता दत्तांकडनं कोणी मिळवली? गौतम ऋषींनी एक पॅच मिळवली करता, तो म्हणजे गोमांतक भूमी म्हणजे गोवा. हा दत्तगुरूने मागून घेतलेला आहे. आणि मायेला जी दान दिली गेली नंतर गौतम दत्तांकडनं ती आपली मुंबईची 7 पेठ, जी ब्रह्मपेठ आहे, सप्तपेठ, ती मायेला दान दिली. तर हा प्रवास, माणसालाही अधिकार नाही कोकण भूमीमध्ये राहायला, पण जेव्हा पोर्तुगीज आक्रमण झाली त्यावेळेस माणसं आपले दैवत घेऊन सगळे धावत सुटले, या जंगलात येऊन राहिले. आणि ह्या जंगलाच्या ठिकाणी पूर्वी काळी शिवशक्तीचं वास्तव्य होतं आदिवासी रूपामध्ये. त्यामुळे ही प्राचीन शिवपुरी आहे. प्राचीन शिवपुरीच्या ठिकाणी बाबांनी ही सगळी निर्मिती, बाबांनी या पूर्ण दक्षिणारण्याचा इतिहास काढला, तो अनादिकाल आपण भूमीच्या निर्मितीपासून ते आत्तापर्यंतचा, आणि त्याच्यात त्यांना जे सापडलं ते त्यांनी मांडलेलं. तर आता आपला मुख्य उद्देश काय, 5 मी डिझॉल्व्ह केलं आणि मग मला माझं स्वरूप कळलं, तो म्हणजे मी आत्मा कसा आहे. आता आत्माचं स्वरूप तरी कसं आहे, म्हणजे परशुराम आत्मा डिझॉल्व्ह करतो त्यावेळेस माझ्या ठिकाणी जे चैतन्य रूपात असलं ते हरिहर, शिव आणि नारायण, हरिहर स्वरूप आहे. हे आपलं आत्मस्वरूप. आणि ह्या आत्मस्वरूपाची जेव्हा जाणीव होतं म्हणजे काया ही पंढरी आत्मा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग, मग स्थित प्रज्ञा असणारा आत्मा, त्याचा चैतन्य आणणारा चैतन्य, असं एक स्वरूप, त्याला आपण मूर्त रूपात मानव असं दिलं. आणि ज्यावेळेस शरीर आत्माची आपल्याला जाणीव अनुभूती व्हायला लागते आणि त्यावेळेस आपल्या शरीराकडनं जी कार्य करतात तेव्हा मी नरनारायण स्वरूपात असतो. नर करणे करत नरका नारायण बनायचे आहे, कबीरांनीच नरनारायण स्वरूप. मग नरनारायण अद्वैत आहे. आणि त्याच वेळेस मला कळतं की माझ्या अंतर्मनाचा आणि आत्म्याचा संबंध काय. आम्ही मन आणि अंतर्मनाचा संबंध शोधला, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, त्याला आम्ही सायकोलॉजी वगैरे म्हणतो, बरोबर, पॅरासायकोलॉजीचा पण अभ्यास केला. पण ह्या अंतर्मनाचा आत्म्याशी आणि आत्म्याचा परमात्म्याशी जे संबंध आहेत ते मला स्वयं महामानसशास्त्रामध्ये मिळतं. आणि स्वयं महामानसशास्त्र मला कधी कळतं, ज्यावेळेस मी शिव हरिहर होऊन सिद्ध होतो, माझा आत्मचैतन्याची मला जाणीव होते, त्यावेळेस मला हे ज्ञान व्हायला लागतं. आणि हे ज्ञान झाल्यावरती माझ्या ठिकाणी दया, क्षमा, शांती, भक्ती, ज्ञान, वैराग्य हे षड्गुण प्राप्त होतात मला, आणि मला साक्षात करतो हा आत्मप्रकाश. दिस इज अ डोअर ऑफ सेल्फ रिअलायझेशन. पुढे दया, क्षमा, शांती, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या ठिकाणी आत्मज्ञानाची प्राप्ती होती आणि मला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होती. ज्यावेळेस हे प्राप्ती होते स्वयंपूर्ण परब्रह्म सिद्ध होऊन सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून ब्रह्मसाक्षात्काराला सिद्ध होतो, वरती ब्रह्मसाक्षात्कार. आणि मला रिअलाईज होतं आत्मातीतम ब्रह्मचैतन्य असेल सद्गुरुतम नव्हे. आणि आत्म्याच्या आतही सद्गुरू चरण आहेत, चरण खाली ठेवले आत. आपण ॲटम स्प्लिट केला, ॲटममध्ये इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन म्हणतो, तसं आत्म्यामध्येही आत्मा स्प्लिट सद्गुरूंनी केला. आणि आत्म्याच्या आत जे ब्रह्मचैतन्य ते सद्गुरूचरण त्यांनी सिद्ध केले. एवढं सूक्ष्मात ते गेले. ज्यावेळेस मला सगळं जाणवायला लागतं की मी आत्मा आहे, माझ्या ठिकाणी आत्मप्रकाश पाहतो, या सर्वत्र मला तो प्रकाश दिसायला लागतो. जे ताईमध्ये पण मीच आहे, जिथे मीच आहे, इथेही मीच आहे, इथेही मीच आहे, मग मीच सर्वत्र व्याप्त आहे. काही भांडीन का कोणाशी, माझा वाद होईल का? बंधुत्व आलं, मग तेच सर्वधर्म समभाव आणि विश्वबंधुत्व. मग विश्वबंधुत्व मला तर सिद्ध करते, तर मला प्रत्येक आत्मा आत्मज्योत पेटवायला पाहिजे. प्रत्येक आत्मज्योत जो आहे ज्योतच ज्योत जलाते जगत, ज्ञानेश्वरांनी सांगितलं. तर ती एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्याला प्रकाश येते, दुसऱ्या तिसऱ्या आत्म्याला प्रकाश, आणि असे सगळ्या तुमच्या प्रकाशित होऊ आपण, त्यावेळेस विश्वबंधुत्व बनतो. आणि त्यावेळेस शांती त्या विश्वात येते, जी शांती आपल्या आतमध्ये. आम्ही शांती शोधायला बाहेर जातो, तीर्थक्षेत्र करतो, सगळे हिमालय पालथे घालतो, पण शांती कुठेच मिळत नाही. पण ती आत शांती कुठेही बाहेर नाही. सो सगळं जरी आपण शोधलं तरी शेवटी तुझं परमेश्वर. बाबा एक वाक्य वापरायचे, तुझंही तुझं पाठीपर्यंत जागा चुकल्या, ती जागा शोधायची, ती जागा इथे दाखवली, तसे आपण जाऊ शकतो. म्हणून आत्मप्रकाश आहे, आत्मसाक्षात्कार आहे. आज साक्षात्कार झाला, मला सगळं कळलं, मी ज्ञानीची झालो. पण ज्ञान इथे झालं, ज्ञान वैराग्य, वैराग्य अवस्था आली. स्टील आय कांट लिव्ह दिस बॉडी. मी शरीर सोडू शकत नाही. बरोबर. शरीराला आई, भाऊ, बहीण, वडील, सगळी नाती गोष्टी चिकटलेली आहे. माझी कर्तव्य आहेत, माझी काही ह्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीत येतो, असा काही मी बद्ध आहे. तीच म्हणजे ही माया, काया हीच माया. कारण मगरीने हत्तीचा पाय पकडला तर हत्ती आपला पाय सोडवू शकत नाही. हत्ती म्हणजे आत्मबल,
आत्मबल सुद्धा तुम्हाला मायेतून बाहेर काढू शकत नाही, एवढी हिची पकड जबरदस्त आहे. पण बाबा काय म्हणतात, तुम्हाला माया सोडायचीच नाही. मायेतीलही परमेश्वर आहे, तो परमेश्वर शोधा. आणि मायेत कारण माया ब्रह्मत्व येते, त्या द्वैतत्व तो परमेश्वर शोधा. तो परमेश्वर तुम्ही प्राप्त कराल मायेच्या पोटातला परमेश्वर, त्यावेळेस तुम्ही माझी शिफ्ट एवढून बाहेर काढा. आता हे अचीव कसं करायचं हे झालं ठीक आहे, शाब्दिक मांडलं मी. हाऊ यू विल अचीव इन प्रॅक्टिकली. मग मला प्रश्न विचारले नाही, स्वतःला आपण किती वेळ देतो? किती वेळ देतो? नाही, देतच नाही. मी तर म्हणून देतच नाही. तुम्ही तुमच्या शरीराला देता वेळ. शरीर रंगवायला देता ना, दाढी करायची, सगळ्या गोष्टी करतो आपण. पण तुम्हाला किती वेळ? मी तुम्हाला प्रश्न करायचे का, तुम्हाला किती वेळ? तुम्ही तर आत्मा, आत्म्यासाठी मी किती वेळ देतो स्वतःला? किती वेळ खर्च करतो? नाहीच. मेडिटेशनला बघून माझं लक्षच लागत नाही, विचार दुसरे. मला स्वतःला वेळ म्हणजे थोडक्यात काय, जर मग स्वतःला वेळ देतो तर मला काय विसरायला लागेल? देह. सगळी बंधनं कुठे देहावर आहे. देह भाव विसरलो, तुझ्या पदी वाहिला आम्ही देह भाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा. आत्मा अंतराळात, अंतराळ म्हणजे काय, देह सोडून जात नाही. अंतराळ म्हणजे तुमच्याच आतमध्ये असणारं गूढ अंधार, त्या प्रकाश आहे, त्या प्रकाशाची तुम्हाला जाणीव व्हायला आणि तो चैतन्य स्वरूप तुम्ही बघता. तो अंतराळातला आत्मा प्राप्त करायचा आणि तो प्रकाश पडतो, मग तुम्ही शिफ्ट होऊन बाहेर जाऊ शकता. असे दिवसातले 24 असते, 24 मिनटं जर आम्ही देऊ शकतो झाला ना, तर ती थोडी जमवून एक दिवस आम्ही मायेचं हे भेदून म्हणजे अटॅच अँड डिटॅच. मी कधी जगाशी अटॅच व्हायचं आणि कधी स्वतःशी अटॅच व्हायचं मला कळलं पाहिजे. अटॅच अँड डिटॅच आलं. मी ऑफिसच्या कामात असताना ऑफिसचं काम करतो, घरी जर घरचं मी ऑफिसमध्ये आलो काय होतो, केऑस होतो. ऑफिसचं मध्ये मी घरातलं काय नेलं तरी घरून फोन आला की झालं चिडचिड सुद्धा सांगायचं का, हा केऑस टाळायचा लाईफमधला, तर माया आणि ब्रह्म वेगळं कसं करता येईल, अटॅच अँड डिटॅच कसं करता येईल ते महत्त्वाचं. आतून यायचं आतून फक्त वापरून यायला हे सगळं जरी झालं, माया पण जिंकली, पुढे आली, पण भीती आहे ना, शरीर सोडायचं. मृत्यूची भीती, भीतीचं फिरा होतं, मृत्यूची भीती. तर मृत्यू किती प्रकारचे आहेत? मृत्यू 5 प्रकारचे: अपमृत्यू, आळमृत्यू, गंडांतर मृत्यू आणि महामृत्यू. सगळेजण अपमृत्यू, आळमृत्यू आणि गंडांतरातच जातात. अपमृत्यू अपघाती मरण पटकन, आळमृत्यू कोणी शूट केलं, कोणी मारलं, अटॅक झाला, आणि गंडांतर ॲक्सिडेंट होणं, काही होणं किंवा आजारपणात आहे आणि सहज निघून. हे सगळं ह्याच्यात संपतोय आपण. मृत्यू पण आपल्याला माहीत नाही, मृत्यू पूर्वीशूट पण सांगता बाबा या एका दिवशीनंतर मी दिसणार नाही, बाबा मी चतुर्थीनंतर दिसणार, मला दिसणार. पूर्वीची आपल्या पणजी आजी तर अनुभव कोणी सांगितलं असेल, नाही आमच्या पणजीने आम्हाला बोलवून देत आम्ही आलो वगैरे असं. बरोबर. सांगायचं तात्पर्य काय, त्यांना मृत्यू कळायला. पण महामृत्यू म्हणजे आता परत काय प्रश्न येतो, महामृत्यू म्हणजे काय? तुम्हाला कळलं, तुम्ही आत्मा, तुम्हाला तुमचं कार्य कळलं, तुम्ही तुमचं कार्य पूर्ण केलं, कार्य पूर्ण झालं, काय जर्जर झाली तोपर्यंत, मग कायचं करू काय? काळाला आव्हान करा, सांगा बाबा तुझं दान आहे, येऊन जा, मी दुसरं शरीर धारण करतो. तो महामृत्यू, स्वतःचा मृत्यू स्वतः ठरवतो. हा अधिकार आत्म्याचा आहे, तो आता आपल्याला माहिती आहे का? नाही. आम्ही मग पहिला वेळ आली जायचं, अरे वेळ आली ना, वेळ तुला आणायची, ठरवायची आहे कधी येणार ती. मला इच्छा म्हणून फक्त काय भीष्मनात प्राप्त होतं का? भीष्म त्याने त्याग केला म्हणून त्यांना प्राप्त झालं. पण आपण जेव्हा आत्म्यासाठी काही गोष्टी त्यागतो ना, त्याचा आपल्याला प्राप्त होऊ शकतो, कारण आत्म्याकडे तो होईल. दक्षिण महाद्वार तुम्ही काळावर विजय मिळवलाच खरं सांगण्याचं तात्पर्य. आत्म्याची जेव्हा मला जाणीव होते तेव्हा मी काळाच्या पलीकडे येण्याचा प्रयत्नच करायला, पण ज्या आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी मी ऑलमोस्ट काळ क्रॉस केलेले आहेत, 3 डायमेन्शन्स क्रॉस केलेले आहेत. मी 4थ्या डायमेन्शन काळाच्याही पलीकडे आलो, मग 5th डायमेन्शनमध्ये आत्मा येतो खरा आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर. माया त्यावेळी मी 6th डायमेन्शनमध्ये येतात आणि हा तुम्ही त्याग तुम्ही 7 डायमेन्शन कम्प्लीट करतात. अशी काही डायमेन्शन्स हे गुण दुसरी शिकलेल्या व्यक्तीने ओपन केलं, म्हणजे किती त्यात हे. म्हणून हे आतलं ज्ञान आहे आपल्या, फक्त ते मला माहिती नाही, कधी ते एक्सपोजच झालं नाही, आपण त्यासाठी एक्सप्लोर नाही. या आहे ना वेळ? हो हो, नाही चौकशी. हे कारण लिहायचं असतात,
जे पंचतत्व दाखवले, मन बुद्धी चित्त अहंकार आणि अंतःकरण. इथे आत्मा नाही, अंतःकरण वापरलं शब्द. इथे सा रे ग म प ध नी सप्तस्वर, आकार निराकार देवता. आणि इथे पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. आता हे 5 आणि 5 10 7 17 आणि 2 19 या 19 तत्वाचा आपला कारणदेह बनलेले आहे. आता कारणदेह म्हणजे काय? कारणदेहाचा सरळ साधा अर्थ अस्थिदेह. प्रॅक्टिकली सायंटिफिक सांगा. आता अस्थिदेह जो आहे हा आपल्याला कोणापासून प्राप्त होतो? तर आपल्याला आपल्या वडिलांच्या वीर्यापासून प्राप्त होतो. आता हा आता आपल्याला आपल्या वडिलांच्या वीर्यापासून झाला, पण आपल्या वडिलांना कोण मिळाला? त्यांच्या वडिलांना. त्यांना कोण मिळाला? त्यांच्या वडिलांना. असं जर मी करत बॅक गेलो, एक्झाम्पल सांगा तर वाय क्रोमोझोम जो आहे हा आपल्या वडिलांकडे ट्रॅव्हल होत आलेला आहे. जर आपण जेनेटिकली अभ्यासात केलं तर त्याच्यात अभ्यास करायला गेला तर आपण कारणदेहासारखा. आता कारणदेह हा आपल्याला आपल्या मूळ पुरुषापासून आलेला आहे. म्हणजे थोडक्यात मूळ पुरुषापासून आलेला कारणदेह आहे. तर मूळ पुरुषापासून ते आत्तापर्यंत जे जे काही घडत आले या कुळामध्ये ते चांगले वाईट गुण कुठे असणार? कारणदेहात. त्या कारणदेहावर का होतं? ते रक्त तयार होतं. बोन मॅरो, रक्तबीज कुठे निर्माण होतं? बोन मॅरो. बरोबर. बोन मॅरो कुठे आहे? कारणदेहात आहे, म्हणजे अस्थिदेहात आहे. मग अस्थिदेहात जर हे तयार होतं तर माझ्याकडे येणारे गुणदोष कुठून आले? तर माझ्या मूळ पुरुषामध्ये मध्ये मध्ये जे काही त्यात घडत गेल्या गोष्टी, त्याचे सिम्पटम्स जे आले सगळे माझ्यापर्यंत आले. त्यामुळे कधी कधी मी विक्षिप्त वागतो, कधी चांगला वागतो, कधी काहीतरी वेगळंच हे होतं. का? आई पटकन बोलते याच्या पहिल्यावर असतातच एक गुण म्हणून तो असा वागतो. बापूस पण असं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की आपल्या रक्तात हे गुण जे येतात ते आपल्या कारण देतात. मग जर मला हे बदलायचं आहे तर मला कुठे बदल केला पाहिजे? कारण. मग कारणद्याची शुद्धी करायला लागते. जेव्हा मी कारणद्याची शुद्धी करतो, हे गुणसत्व मी जिंकून घेतो, तेव्हा मी कारणद्याच्या वडील माझा पूर्ण कुळाचा उद्धार होतो. माझ्यापासून माझ्या मूळ पुरुष इथे कुलोद्धार, तो जरा आत्मोद्धार, कुलोद्धार. तिथे गणेशाला स्थान दिलेले आहे संकल्प देवता म्हणून. त्यात प्रवेश नाही. इथे सप्त सागरांना स्थान, सप्त पाताळ.